नमस्कार मैत्रिणींनो, प्रीती दगडे न्यू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी पनीरची रेसिपी करणार आहे आज। पावशेर पनीर घेतले, 1 टोमॅटो, 4-5 टोमॅटो, 4-5 कांदे, लसणाच्या 5-10-12 पाकळ्या, खोबरं बारीक कट करून घेतले, काप करून खोबऱ्याचे, मसाल्याच्या पुड्या, कोथिंबीर इथे आणि मसाला डब्यात जे तुम्हाला मसाले पनीरला टाकू वाटतात ते तुम्ही टाकू शकता। असं काही नाही की ह्यातलेच मसाले यूज करावे, जे तुम्हाला नुसतं पनीर मसाला जरी टाकला ना तरी चालतं। तरी आपली पनीरची भाजी। तेल गरम व्हायला ठेवले, 5 मिनिटं तेल गरम होऊ दिलं। आता त्यात नाही जे आपण मगाची बारीक कांद्याचे काप केले ना ते ॲड करणार आहे। बारीक कांद्याचे काप ते छान लाल होईपर्यंत, त्याला सोनेरी रंग येईपर्यंत ते छान असे परतून घ्यायचे। म्हणजे जितका आपण कांदा जितका वेळ छान परतू ना तेलामध्ये, म्हणजे भाजीमध्ये त्याचा कोट असा वास येत नाही आणि भाजी पण छान होते। असा कांदा छान परतून घ्यायचा, तुम्ही बघू शकता। कांद्याचा कलर बदललाय, सोनेरी रंगावर कांदा भाजलाय, तुम्ही बघू शकता। तेलामध्ये मी टोमॅटो टाकलाय कट केलेला, तो पण थोडासा कच्चापणा जाऊ पर्यंत ना तो पण छान असा भाजून घ्यायचा। म्हणजे एकदा तो कच्चापणा गेला की मग तो भाजीमध्ये भाजी आंबट होत नाही किंवा खाताना आंबूस अशी भाजी लागत नाही, त्यामुळे त्याचा कच्चापणा जाऊपर्यंत भाजी घ्यायचा। तुम्ही बघू शकता त्याचं पूर्ण साल निघून जाते, म्हणजे टोमॅटो आतपर्यंत छान भाजला गेला, तळला गेला, पूर्ण साल निघून जाते बघू शकता तुम्ही। आणि इकडे आपला कांदा पण छान भाजलाय, कच्चा नाही आहे कुठे, कलर पण बदललाय कांद्याचा, छान भाजलाय। जे आपण मगाशी टमाटे आणि कांदा जे कट करून तेलामध्ये छान असा भाजून घेतलाय ना त्याचा आता मिक्सरमध्ये ना बारीक अशी प्युरी बनवणार आहे कांदे आणि टोमॅटोची, आणि त्यात थोडेसे लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहे। मिक्स करून ह्याची आधी प्युरी छान अशी बनवून घेते। प्युरी बारीक करून घेतली कांदा आणि टोमॅटोची, बघू शकता तुम्ही, छान अशी छोटी बारीक प्युरी बनवून घेतलेली। मगाची काप केलेले खोबऱ्याचे तुकडे, थोडे लसूण, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे, हे पण बारीक वाटून घेते छान। कांदा आणि टोमॅटो जे आपण तेलात भाजून घेतले होते ना, तळून घेतले होते ना, त्याच तेलामध्ये मी आता मग अशी खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ना, सुकं वाटण, ते टाकते आणि ते छान त्याचा पण रंग बदलूपर्यंत भाजून घेणार आहे। याला खोबऱ्यात लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं जे वाटण आहे त्याचा ह्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची जी आपण प्युरी बनवून घेतली होती ना ती प्युरी ॲड केली आणि आता हे पण छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे। कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण यांचं सगळं जे वाटण आपण प्युरी वाटण जे काय बनवले ना ते सगळं मसाले जे ते प्युरी तेल सुटेपर्यंत हे बघा तुम्ही, याला किती छान तेल सुटलंय। तेल सुटेपर्यंत मी भाजून घेणार होते आणि आता पूर्णपणे कलर पण बदललाय आणि याला तेलसुद्धा किती छान सुटले, पूर्ण तेल सुटलेले तुम्ही बघू शकता, तेल पूर्ण सुटले। आता याच्यामध्ये मी जे आपले पनीर मसाले आहेत ना ते ॲड करते, पनीर मसाले ते ॲड करते, 2 पनीर मसाले ॲड केले होते आणि आता याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार आहे, म्हणजे जास्त तिखट पण नाही, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं आपला जो घरगुती काळा मसाला असतो ना तो पण थोडा ॲड करणार आहे आणि घरकुलची थोडीशी नॉर्मल तोही मसाला ॲड करणार आहे। आता हे जे मसाले आहेत ना ते पण छान असे वाटणामध्ये मिक्स करून घेणार आहे।
यात पनीर टाकलं या मसाल्यामध्ये. पनीर पण ह्याच्यामध्ये छान असं परतून घेणार आहे. पूर्णपणे कुक होऊ देणार आहे. पनीर परतून घेणार आहे. मिक्स झालं ना मग पनीर पण छान लागतं. पूर्ण पनीर मिक्स करून घेतलंय. बघू शकता. टाकते आता महाग शेवटी मीठ टाकते. थोडंसं खरट व्हायची शक्यता असते त्यामुळे मग कमीच टाकले. खरट आळणी जरी झालं तरी आपण वरून घेऊ शकतो मीठ. खरट आता भाजीला कलर पण किती छान आला आणि भाजी पण अशी पातळ पण नाही झाली. अशी मीडियम घट भाजी, जास्त पाणी पण नाही आहे आणि पातळ पण नाही. अशी छान अशी घट्ट भाजी, तेल सुटली आणि तरी पण खूप छान आली. घट्ट भाजी झाली. बघू शकता.